राऊळगाव येथील स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटानंतर राजकीय वातावरण तापलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर टीका केली आहे। ही कंपनी एक अत्यंत धोकादायक, अत्यंत स्फोटक कंपनी असल्याचं सांगून त्यांनी दावा केलाय की गेल्या 1.5 वर्षात अशाच प्रकारच्या स्फोटांमध्ये सुमारे 50 ते 60 कामगारांचा मृत्यू झाला आहे। वडेट्टीवार म्हणाले की अशा कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होऊनही कामगार विभाग, राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही। 17 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे। अशात सरकारनं आपली संवेदनशीलता गमावली आहे का, असा प्रश्न त्यांनी केला। तर स्फोटक उद्योगात कडक सुरक्षा मानकं आणि अनिवार्य सुरक्षा बिंदू प्रणाली असूनही प्रत्यक्षात त्यांचं पालन केलं जात नाही। ही घटना केवळ अपघात नाही, तर प्रशासन, कामगार विभाग आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून कथित हप्ताखोरीमुळे अशा घटना घडत आहेत। कामगारांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे गरीब कामगारांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। वडेट्टीवार यांनी मागणी केली की ज्या कुटुंबांनी आपलं पोट भरणारे गमावले आहेत, त्यांनी आपलं नुकसान केलं आहे, अशा प्रत्येक कुटुंबाला किमान 50 लाख रुपयांची मदत द्यायला हवी। ही कंपनी हायली एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे। नागपूरमध्ये गेल्या 2-3 वर्षाचा हिशोब काढल्यानंतर 50-60 लोकांचा मृत्यू या अशा स्फोटकामध्ये झालेला आहे। आणि यामध्ये ना कामगार विभाग, ना सरकार, ना जिल्हा प्रशासन कुठेही गांभीर्यानं त्यामध्ये उपाययोजना परमनंट त्यांच्या सुरक्षेसाठी काहीच करत नाही। आले की त्या कंपन्याकडून 5-25 लाख रुपये मिळवून देणं। अरे 5-25 लाख रुपयामध्ये त्यांचा जीव परत येतो का? आज 17 लोकांचा मृत्यू झाला, तुम्हाला काहीच वाटत नाही? तुमच्या भावना संपल्यात का? तुमची संवेदनशीलता संपली का? ज्या सेफ्टी पाईंनी त्या ठिकाणी व्यवस्था असायला पाहिजे, एवढा हायली एक्सप्लोजिव्ह ते युनिट आहे। आता हेच नाही तर याच्यापूर्वी झालेल्या ज्या घटना आहेत नागपूर जिल्ह्यात, हे संपूर्ण त्या उद्योग व्यवसाय चालवणाऱ्या आणि जिल्हा प्रशासन आणि कामगार विभाग यांच्या हप्तेखोरीमुळे हे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत।